नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. ह्या रचना आपल्याला पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा आहे ह्या रचनांचा 617वा भाग. तर पहिली रचना आहे, मी फायर ब्रिगेडला फोन केला. लगेच माझ्या घरी या, घराला आग लागली आहे. ते म्हणाले, पण आम्ही तिथे कसे पोचायचे आहे? मी म्हणालो, म्हणजे काय, तुमच्याकडे लाल रंगाची मोटार आहे हे तुम्हाला बहुतेक विसरायला झाले आहे. मी फायर ब्रिगेडला फोन केला. लगेच माझ्या घरी या, घराला आग लागली आहे. ते म्हणाले, पण आम्ही तिथे कसे पोचायचे आहे? मी म्हणालो, म्हणजे काय, तुमच्याकडे लाल रंगाची मोटार आहे हे तुम्हाला बहुतेक विसरायला झाले आहे. दुसरी रचना आहे, डॉक्टर पेशंटला म्हणाले, तुमच्यासाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे. पेशंट म्हणाला, मग मला आधी वाईटच सांगा. मला नेहमी आधी कडू खाल्लं की मग गोड खायची सवय आहे. डॉक्टर म्हणाले, ठीक आहे, वाईट बातमी अशी की तुम्हाला एक नवीनच रोग झालेला आहे. त्यासाठी अजून कुठलेच औषध नाही आहे. तुमचे आयुष्य आता थोडेच राहिलेले आहे. आणि चांगली बातमी अशी आहे की त्या रोगाला तुमचे नाव द्यायचे ठरले आहे. डॉक्टर पेशंटला म्हणाले, तुमच्यासाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे. पेशंट म्हणाला, मग मला आधी वाईटच सांगा. मला नेहमी आधी कडू खाल्लं की मग गोड खायची सवय आहे. डॉक्टर म्हणाले, ठीक आहे, वाईट बातमी अशी की तुम्हाला एक नवीनच रोग झालेला आहे आणि त्यासाठी अजून काहीच औषध कुठेच नाही आहे. तुमचे आयुष्य आता थोडेसेच राहिलेले आहे. आणि चांगली बातमी अशी आहे की त्या रोगाला तुमचे नाव द्यायचे ठरले आहे. पुढची रचना आहे, श्री शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 148वा भाग. मीच ब्रह्म हे कळल्यावर मन नाहीसे झाले. ते झाल्यावर कर्म हे सारे आपोआप संपले. मीच ब्रह्म हे कळल्यावर मन नाहीसे झाले. ते झाल्यावर कर्म हे सारे आपोआप संपले. हे आहे अन ते आहे दोन्ही नाहीसे झाले. असे आहे तसे आहे हे पण नाहीसे झाले. हे आहे अन ते आहे दोन्ही नाहीसे झाले. असे आहे तसे आहे हे पण नाहीसे झाले. हे आहे का हे नाही हे पण मग गेले. इतके आहे तितके आहे किती आहे हे गेले. हे आहे का हे नाही हे पण मग गेले. इतके आहे तितके आहे किती आहे हे गेले. समाधीमध्ये गेलो अन हे सारे झाले. निर्मळ अन असीम आनंद एवढेच मग उरले. आनंद किती अन कशामुळे हे नाही उरले. आनंद आहे एवढेच मग शिल्लक राहिले. आनंद किती अन कशामुळे हे नाही उरले. आनंद आहे एवढेच मग शिल्लक राहिले. अतिशय भव्य असे ब्रह्म एवढेच उरले. आनंद गोड अन हवा हवासा एवढेच उरले. अतिशय भव्य अन असे ब्रह्म एवढेच उरले. आनंद गोड अन हवा हवासा एवढेच उरले. शब्दांच्या अन कल्पनांच्या पलीकडले उरले. अव्यक्त असेच काही
त्यानंतर उरले. शब्दांच्या अन कल्पनांच्या पलीकडले उरले. अव्यक्त असेच काही त्यानंतर उरले. जे उरले त्याच्यामध्ये अख्खे ब्रह्मांड आले. मन बुद्धी अहंकार मग सारे वितळून गेले. जे उरले त्याच्यामध्ये अख्खे ब्रह्मांड आले. मन बुद्धी अहंकार मग सारे वितळून गेले. समुद्रावर गारा पडती त्यातच वितळून जाती. तसेच आत्म्यामध्ये सारे विरघळून जाती. समुद्रावर गारा पडती त्यातच वितळून जाती. तसेच आत्म्यामध्ये सारे विरघळून जाती. आता प्रश्न एवढाच, ब्रह्मांड विशाल असते. नाहीसे होते म्हणजे ते नक्की कुठे जाते. आता प्रश्न एवढाच, ब्रह्मांड विशाल असते. नाहीसे होते म्हणजे ते नक्की कुठे जाते. आत्ता आत्ता समोर असते अन आत्ता नसते. समजत नाही ते नक्की नाहीसे कसे होते. आत्ता असता समोर असते अन आत्ता नसते. समजत नाही ते नक्की नाहीसे कसे होते. ब्रह्माच्या समुद्रात आनंदाचे अमृत भरलेले असते. त्याच्याशिवाय काहीच नाही जाणायाचे असते. ब्रह्माच्या समुद्रात आनंदाचे अमृत भरलेले असते. त्याच्याशिवाय काहीच नाही जाणायाचे असते.